हाय तिथंच बसणार, हाय त्याच जागी धंदा करणार. आम्हाला कुठल्या सौंदर्याचं देणं घेणं नाही. तुम्ही आमच्या संघ कुस्ती खेळायला लागला तर आमचा अध्यक्ष तुमच्या संघ कुस्ती खेळणार. मग बघू पुढच्या पुढं. होय, आज अशीच काही परिस्थिती कराड शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात पाहावयास मिळाली. कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत वटकर साहेब यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील काही भागामध्ये खास करून कॉटेज हॉस्पिटल ते कारवे नाका परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवत बऱ्याच ठिकाणची अतिक्रमणे काढून टाकली. तर मोहीम राबवत असताना काही जणांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढली. ही अतिक्रमण मोहीम राबवत असताना हॉकर्स धारकापैकी काहींनी मोहिमेतील एका अधिकाऱ्याला विचारले, साहेब किती दिवस? साहेब हळूच म्हणाले, माझं नाव सांगू नको, गणपती झाल्यावर बसा, असे हळूच सांगून गेले. आणि तसंच का काय, गेली 2 दिवस झाले कॉटेज हॉस्पिटल ते कारवे नाका परिसरामध्ये आपण जर फेरफटका मारला किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिले तर एकंदरीत परिस्थिती अशी दिसून येते की येथील प्रत्येक व्यावसायिकाने, होय व्यावसायिकच म्हणाले पाहिजे यांना, हॉकर्सधारक कसे म्हणायचे? हॉकर्सधारक या शब्दाचा अर्थच यांना माहीत नसावा का माहीत असून माहिती नसल्यासारखे करतात असा प्रश्न या ठिकाणी पडतो. कारण मुळात हॉकर्स म्हणजे फेरीवाले म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरून व्यवसाय करणारे. पण इथे अशी परिस्थिती नाही बरं का. कारण येथील व्यावसायिक अतिक्रमण हटाव मोहीम थांबली आणि पुन्हा आहे त्याच जागेवरती येऊन थाटामाटाने आपले व्यवसाय थाटून बसले आणि आहे त्याच ठिकाणी व्यवसाय करणार. आहे तीच जागा आमची, ही त्यांची मनमानी सुरू झाली. इंचभर बी कोणाला देणार नाही ना आमच्या समोर कोणाला बसून पण देणार नाही. अशीच काही परिस्थिती आज पाहायला मिळत आहे. मग यांच्यावरती मेहरबान कोण? मार्केट यार्ड गेट नंबर 1 समोरील जर परिस्थिती पाहिली तर 1 नंबर गेट ते 5 नंबर गेट समोर जे व्यावसायिक व्यवसाय करतात आणि ते रस्त्यावर थाटा मारतात, यांच्यातील एका व्यावसायिकाने आपले नाव न सांगता माय मराठी टीव्हीला चक्क धक्कादायक एक माहिती दिली. ती म्हणजे याच एरियातील भावी नगरसेवक यांचे आम्हास पाठबळ आहे आणि तेही आमच्याकडून पाकिट घेऊन बरं का. आता ते कसलं पाकिट आणि किती वजनदार ते यांनाच माहिती. परंतु या सर्व खेळामुळे कराड शहराचे सौंदर्य, वाहतूक व्यवस्था, नागरिकांना रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून फुटपाथ असताना देखील वाहनांशी करावी लागणारी कसरत आणि दुचाकी 4 चाकी धारकांना वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या दंडाचा सामना करावा लागत आहे. कारण या परिसरामध्ये नागरिकांना कोणी पार्किंग देते का पार्किंग असा प्रश्न देखील पडत आहे. आजच्या भागात एवढेच, उद्याच्या भागात पहा आणखीन बरेच काही.